बिहार निवडणुकीचे कौल जे आहे ते पुढे एकंदरीत जर बघितलं, इंडियाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे. भाजपला जे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून आले. माझ्यासोबत भाजपच्या माजी खासदार तथा भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत. नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. काय सांगाल, एकंदरीत बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो एनडीएच्या बाजूने गेला आहे. भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळालं. कौल म्हटल्यापेक्षा सोनामी होती आणि सोनामी दिसून पडत आहे पूर्ण बिहारमध्ये. आणि बिहारची जनतेला मनापासून अभिनंदन आहे, कारण की सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे कि जो देश के प्रति काम करेगा, जो देश के हित में रहेगा, जो देश के लिए और झंडे के लिए जो काम करेगा त्यांच्या सोबत बिहारची जनता राहील. आणि जे अपेक्षित होतं एवढे वर्षापासून एखादी सरकार जर कंटिन्यू असेल तर खूप सारे नेगेटिव्ह पॉइंट्स असतात, त्यामुळे काही सीटा नेगेटिव्ह होऊ शकते असे खूप वेळीच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण जी सुनामी दिसून पडत आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की जे मोदीजींवर प्रेम आहे, मोदीजींवर विश्वास आहे, जे चाणक्य रीतीने जे आमचे अमित शहाजी काम करतात आणि महाराष्ट्राचे चाणक्य ज्यांना आपण सगळे म्हणतो की पहिले चाणक्यचे नाव वेगळे होते, पण आज गेल्या 15 वर्षापासून जे चाणक्य म्हणून जे महाराष्ट्रामध्ये काम करताय ते देवेंद्र फडणवीसजी स्टार प्रचारक म्हणून जे बिहारमध्ये काम केला, आज त्याचा रिझल्ट जे लोकांसमोर येत आहे तिथून स्पष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी, काँग्रेस आणि यांचे आघाडी बिघाडीमध्ये जे लोक होते, जे रोनर होत होते, आता गेल्या किती महिन्यापासून विधानसभा झाल्यापासून त्यांचं एकच रोनर होतं की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे. ईव्हीएम मोदीजींच्या म्हणण्याने काम करते, ईव्हीएम इलेक्शन कमिशन अमित शहाजीचे म्हणण्याने काम करते, प्रमाणे ते इलेक्शन कमिशन त्यांच्या हिशोबाने इलेक्शन लावतात, त्यांच्या हिशोबाने सगळे लिस्ट फायनल होते. तर आता तरी सुधरून जा बा, आता तरी सुधरा. कारण बिहारमध्ये काँग्रेसला कुठचंही नाही सोडला लोकांनी, तर आता तरी ते रिझल्ट पहा. तुम्ही जे ईव्हीएमचं रोनर होत आहे तिथे ईव्हीएमच होती, प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमच काम करत आणि काँग्रेसची देण आहे ईव्हीएम, का विसरताय? आणि जे काँग्रेसचे रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे, सगळे महाराष्ट्राची जनतानी आणि छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे जेवढा रक्त आहे त्यांनाही माझी एक म्हणणं राहील की ज्या पद्धतीने रेवंत रेड्डी तेलंगणा में आत्ताच प्रचारामध्ये ते बोलत होते की काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस, या पद्धतीने जे भाषण करत होते, आता तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढेही मानणारे लोक आहे, जेवढाही रक्त आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचं, त्यांनी तरी उद्धव ठाकरेजींना, राज ठाकरे साहेबांना सांगाव की तुम्ही कोणासोबत बसलेले आहे. बाळासाहेब ठाकरेजींचे विचार काय म्हणत असन, जे म्हणतात आमचा पक्ष म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे आमचा पक्ष, त्या पक्षासोबत तुम्ही बसलेले आणि त्या पक्षाची परिस्थिती कुठलीही बिहारची जनतानी सोडलेली नाहीये. तर आता तरी ईव्हीएमचं रोना सोडून द्या, काही होत नसन तर आज बसून बिहारचे निकाल पहा आणि तसे आनंद घ्या. एकंदरीत बघितलं इथलं राजकीय समीकरण किंवा युवा नेतृत्व कुणाची या ठिकाणी निर्णायक भूमिका राहिली असावी, तुम्हाला काय वाटतं? कुठली या ठिकाणचं जे राजकीय जातीय समीकरण आहे किंवा युवा नेतृत्वाचं आहे, निर्णायक भूमिका नेमकी कोणाची राहिली या ठिकाणी बिहारमध्ये? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की महिला ज्या पद्धतीने वन साइड जाऊन जे प्रेम दाखवत होते की आमचे मुली पहिले 6 वाजताचे नंतर बाहेर जाणं कठीण होतं बिहारमध्ये, आज आमची मुली रात्री 12 वाजताही जर गेल्या तर आम्हाला हे माहित आहे की आमची मुली सेफ आमच्या घरी वापस येईल. आज ती परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली आहे? कारण भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारची जी सरकार होती, जे मुख्यमंत्री म्हणून ते काम करत होते, त्यामुळे त्यांची मुली आज सिक्युअर झालेली आहे. तर महिलांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय. दुसरा युवकांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय, कारण युवक येणारा भविष्य त्यांचं काय आणि युवक म्हणजे येणारी राज्याचं भविष्य काय, जे विचार करून काम करत होते. तर मला वाटते युवकांचा दुसरा नंबरचा वाटा बिहारमध्ये नक्की राहिलेला आहे. आणि हा दोन्ही वर्ग ज्या बाजूनी जाते त्या बाजूनी हा सुनामी दिसते आणि तो सुनामी बिहारमध्ये दिसली आहे. आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे, या बिहारच्या निवडणुकीचा महाराष्ट्र नेमका काय परिणाम होईल? मला वाटते की महाराष्ट्राने विधानसभामध्ये, लोकसभामध्ये बरेचसे ठिकाणी आम्ही चुकलो की तेव्हा खोटा प्रचार काँग्रेसचे मुळे झाला म्हणून काय बरेचसे लोकांचे पराभव झाले. पण विधानसभामध्ये ती महाराष्ट्राची जनताने ती चूक
बाजूनी ठेवून आपले विचारांना मत केलं आणि त्याच पद्धतीने पूर्ण राज्यामध्ये जे या जिल्हा परिषद, नगरपालिकाचे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे, वन साइड आपल्याला ते निकाल दिसणार आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा कॉर्पोरेशन मध्ये दिसणार आहे. कोणी किती दुकानदाऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न जरी केला तर यावेळी फक्त विचारांचीच झेंडा त्या मुंबई कॉर्पोरेशन मध्ये राहील आणि तो भारतीय जनता पार्टीचाच राहील, दुसरा कोणीही होऊ शकत नाही. नक्कीच बिहारच्या या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर सुद्धा परिणाम होईल. स्थानिक स्वराज्य संस्था हे भाजपच्या ताब्यात अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी या ठिकाणी दिली. सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.